चांदोबा महाभारत दुसरा भाग. ययातीची कथा. आपले वडील परीक्षित यांचा मृत्यू कसा झाला हे जन्मेजयाला आताच समजले. बालपणीच मंत्र्यांनी त्याचा राज्याभिषेक केला आणि तो वयात आल्यावर काशीराजाची कन्या वपुष्टमा हिच्याशी त्याचा विवाह लावून दिला. महाराज परीक्षित यांचा मृत्यू सर्पदंशामुळे झाला, म्हणून या उत्तंक महामुनींच्या सूचनेनुसार सर्पसत्र करणे योग्य ठरेल, असे मंत्री जन्मेजयाला म्हणाले. जन्मेजयाने सर्पसत्र करण्याचा आणि त्यात तक्षक इत्यादी सर्पांना यज्ञाग्नीत आहुती देऊन भस्म करण्याचा निश्चय केला आणि राजपुरोहितांना तसेच ऋत्विजांना बोलावून सर्पसत्र करण्याची पद्धत कोणती असे विचारले. सर्पसत्र हे केवळ जन्मेजयासाठीच निर्माण झाले आहे आणि ते दुसरे कोणीही करणार नाही, असे ऋत्विजांनी सांगितले. यज्ञसामग्री सर्व गोळा करण्यात आली. यज्ञशाळा बांधल्या गेल्या. एका बाजूला यज्ञाची तयारी सुरू असताना भविष्यवेत्ता लोहिताक्ष नावाचा सूत म्हणाला, हा यज्ञ पूर्ण होण्यापूर्वीच एक ब्राह्मण यात अडथळा निर्माण करेल. जन्मेजयाने त्याच्या सूचनेकडे दुर्लक्ष केले आणि यज्ञ सुरू असेपर्यंत लोहिताक्षला यज्ञशाळेत येऊ देऊ नका अशी आज्ञा दिली आणि वपुष्टमा महादेवीचा स्वतः यज्ञदीक्षा घेऊन यज्ञशाळेत प्रवेश केला. सर्पस्त्रात चंडभार्गव नावाचा होता. पिंगळ हा अध्वर्यू आणि कौत्स हा उद्गाता होता. यज्ञ सुरू झाला. सर्वत्रचे सर्प अग्निकुंडात पडू लागले. त्यांची संख्या हजारो लाखोंपर्यंत पोहोचली. तक्षक घाबरून इंद्राला शरण गेला. या सर्पस्त्रात काही श्रेष्ठ सर्पांना भीती नसेल असे ब्रह्मदेवाने आधीच सांगितले आहे. घाबरू नकोस, माझ्याकडेच राहा, असे इंद्र म्हणाला. सर्पांचा विनाश पाहून वासुकी खूप व्यथित झाला. तो आपली बहीण जरत्कारु हिच्याकडे गेला आणि म्हणाला, असे घडू नये म्हणूनच तर आपण तुझा विवाह जरत्कारु नावाच्या मुनींशी करून दिला. तुझ्या पुत्राला आस्तिकाला पाठवून हा यज्ञ थांबव. आईने सांगितल्यावरून आस्तिक सर्पस्त्राच्या ठिकाणी गेला आणि स्वस्तिवाचन उच्चारून राजा, ऋत्विज आणि अग्नीची स्तुती केली. जन्मेजय आस्तिकाला पाहून प्रसन्न झाला आणि सभासदांना म्हणाला, हा मुलगा किती लहान आहे, तरीही त्याने किती ज्ञान दाखवले. मला याला हवा असलेला वर देण्याची इच्छा आहे. लगेच आस्तिकाने सर्पसत्र थांबवण्याची विनंती केली. जन्मेजयाने यज्ञ थांबवण्याऐवजी दुसरे काहीही मागण्यास सांगितले, परंतु आस्तिक मान्य झाला नाही. इतरांनीही जन्मेजयाला दिलेले वचन पाळण्यास सांगितले. सर्पसत्र थांबले. तेव्हा जन्मेजयाने सर्वांना दक्षिणा देऊन सन्मानित केले आणि जेव्हा वेदव्यास आपल्या शिष्यांसह आले तेव्हा आपल्या पूर्वजांचे, पांडवांचे सर्व वृत्त वैशंपायनांच्या मुखातून ऐकले. भारत वंशाचे मूळ पुरुष वैवस्वत मनु आहेत. ते अदितीचे नातू आहेत. वैवस्वताची कन्या इला हिच्यापासून पुरुरव्याचा जन्म झाला. पुरुरवा आणि उर्वशी यांच्या 6 पुत्रांपैकी आयु नावाच्या पुत्राला नहुषासह 4 पुत्र झाले. 100 यज्ञ करून काही काळ इंद्रपदाचा उपभोग घेणाऱ्या नहुषाला 6 पुत्र झाले. त्यात ययाती दुसरा होता. मोठा मुलगा यती तपसेसाठी गेल्यावर ययातीने राज्य सांभाळले. ययातीच्या शासनकाळात शुक्राचार्य दानवांचे पुरोहित होते. ते युद्धातील मृत दानवांना मृतसंजीविनी मंत्राने जिवंत करत असत. देवांचे गुरु बृहस्पती यांना ती विद्या अवगत नव्हती, म्हणून देवांनी बृहस्पतींचा मुलगा कच याला मृतसंजीविनी मंत्र शिकण्यासाठी शुक्रांकडे पाठवले. कचाने येऊन शुक्रांची सेवा केली आणि शुक्रांची कन्या देवयानी हिला प्रसन्न करत काही काळ घालवला. कचा हा बृहस्पतींचा मुलगा असल्याचे दानवांना समजले. जेव्हा तो वनात गुरूंच्या गायी राखत होता तेव्हा दानवांनी त्याला मारून त्याचे तुकडे लांडग्यांना खाऊ घातले. हे समजताच शुक्रांनी आपल्या मृतसंजीविनीने कचाला पुन्हा जिवंत केले. दुसऱ्या वेळी जेव्हा कच देवयानीसाठी फुले आणायला गेला तेव्हा दानवांनी त्याला पुन्हा मारून समुद्रात विसर्जित केले. देवयानी रडू लागली. शुक्रांनी त्याला पुन्हा जिवंत केले. तिसऱ्या वेळी जेव्हा दानवांनी कचाला मारले तेव्हा त्याला भस्म केले आणि ते भस्म ताडीमध्येच मिसळून शुक्रांना पिण्यास दिले. यावेळी जेव्हा शुक्रांनी त्याला जिवंत केले तेव्हा कच शुक्रांच्या पोटात होता. शुक्रांनी विवश होऊन त्याला मृतसंजीविनी मंत्र शिकवला आणि सांगितले की माझे पोट फाडून बाहेर ये आणि नंतर त्या मंत्राने मला पुन्हा जिवंत कर. कचाने तसेच केले. कचाचे काम पूर्ण झाले. त्याने योग्य वेळ पाहून गुरूंचा निरोप घेण्याचे ठरवले. तेव्हा देवयानी म्हणाली, तुझ्यावरील प्रेमापोटी मी तुला अनेकदा जिवंत केले आहे. माझ्याशी विवाह कर. तू माझ्या गुरूंची कन्या आहेस. तू माझ्या बहिणीसारखी आहेस, असे कच म्हणाला. जर असे असेल तर तुझी मृतसंजीविनी फलद्रूप होणार नाही, असा शाप देवयानीने कचाला दिला. तुझ्याशी कोणताही ब्राह्मण विवाह करणार नाही, असा प्रतिशाप देऊन कच निघून गेला. दानवराज वृषपर्वा याला शर्मिष्ठा नावाची कन्या होती. एक दिवस ती देवयानी आणि अनेक सख्यांसह वनविहारासाठी निघाली. वाटेत त्यांना एक सरोवर दिसले. सर्व युवतींनी आपले वस्त्र काढून काठावर ठेवले आणि सरोवरात जलक्रीडा केली. त्याचवेळी वाऱ्याच्या वेगाने त्यांची वस्त्रे एकमेकांत गुंतली. जलक्रीडा संपून बाहेर आल्यावर घाईत शर्मिष्ठेने देवयानीचे वस्त्र परिधान केले. देवयानीकडे शर्मिष्ठेचे वस्त्र उरले. देवयानीने त्या अहंकारात विचारले, ग राक्षसी, मी ब्राह्मण स्त्री आहे. मी तुझे वस्त्र नेसणार नाही. मला आचार आहेत. तू माझे वस्त्र का नेसलेस? जाग भिकारणी, तुझे वडील माझ्या वडिलांनी दिलेले दान स्वीकारून आमच्यावर आश्रित राहून जगतात. तुला माझे वस्त्र नेसण्यास हरकत आहे, असे शर्मिष्ठा म्हणाली. एवढेच नाही तर शर्मिष्ठेने रागाच्या भरात देवयानीला जवळच्याच विहिरीत ढकलून दिले आणि सख्यांसह निघून गेली.
काही वेळानंतर ययाती तिथे आला. तो शिकारीने थकला होता आणि तहानलेला होता. विहिरीपाशी जाऊन त्याने डोकावले तर देवयानी दिसली. तू कोण आहेस? विहिरीत कशी पडलीस? ययातीने विचारले. मी दानव गुरु शुक्राचार्यांची कन्या आहे. माझे नाव देवयानी आहे. कोणत्या तरी कारणास्तव मी विहिरीत पडले. मला बाहेर काढ, असे म्हणत देवयानीने आपला हात वर केला. ययातीने आपल्या उजव्या हाताने तिचा उजवा हात पकडला, तिला बाहेर काढले आणि आपल्या मार्गाला लागला. यादरम्यान घूर्णिका नावाची दासी देवयानीला शोधत तिथे आली. देवयानीने तिला सांगितले, ऐक, मी आता वृषपर्वाच्या नगरात पाऊल ठेवणार नाही. शर्मिष्ठेने माझ्याशी जो अपराध केला आहे त्याबद्दल माझ्या वडिलांना सांग. बातमी मिळताच शुक्र धावत देवयानीकडे आले आणि विचारले, मुली, तू शर्मिष्ठेचे काय बिघडवले होतेस? देवयानीने वडिलांना सर्व काही सांगितले आणि शर्मिष्ठेने त्यांना जे शब्द म्हटले होते तेही सांगितले. सर्व काही ऐकून शुक्र म्हणाले, मुली, तुझ्याशिवाय माझे कोण आहे? जर तू येणार नसशील तर मीही वृषपर्वाच्या नगरात जाणार नाही. जब वृषपर्वाला हे समजले तेव्हा तो स्वतः आला आणि म्हणाला, तुम्ही दोघे इथे वनात का आहात? नगरात चला. तुमचे वर्तन मला मुळीच आवडले नाही. तुमच्या लोकांनी माझ्या शिष्याला कचाला वारंवार मारले. आता तुझ्या मुलीने माझ्या मुलीला विहिरीत ढकलून मारण्याचा प्रयत्न केला. मला तुमची सेवा नको, असे शुक्र रागाने म्हणाले. वृषपर्वा त्यांच्या पाया पडला. देवयानीची समजूत काढा, तिची इच्छा हीच माझी इच्छा आहे, असे शुक्र म्हणाले. देवयानीने सांगितले की जर शर्मिष्ठा आणि तिच्या दासी माझ्या दासी बनून राहतील तरच मी नगरात येईन. वृषपर्वा मान्य झाला. शर्मिष्ठा देवयानीची दासी बनून आली. तिने देवयानीचे बोचरे शब्द सहन केले कारण शुक्राचार्यामुळे दानवलोकाचे खूप कल्याण झाले होते. एके दिवशी देवयानी शर्मिष्ठा आणि इतर दासींसह त्याच ठिकाणी गेली. पुन्हा ययाती शिकार करत तिथे आला. शर्मिष्ठा आणि देवयानीला पाहून त्याने विचारले, तुम्ही कोण आहात? देवयानीने त्याचे नाव आणि कुळ जाणून म्हटले, पूर्वी तूच मला हात देऊन विहिरीतून बाहेर काढले होतेस ना, त्या दिवशी आपला पाणीग्रहण झाला. तेव्हापासून मी तुला आपला पती मानते. ययाती संकोचला की ब्राह्मण कन्येशी विवाह कसा करावा, परंतु शुक्रांनी त्यांच्या विवाहास संमती दिली. दोघांचा विवाह वैभवात संपन्न झाला. शुक्र आणि प्रमुख दानवांनी ययातीला विपुल भेटवस्तू दिल्या. देवयानी शर्मिष्ठा आणि 2000 दासींचा आपल्या पतीच्या घरी आली. शर्मिष्ठा आणि दासींच्या राहण्यासाठी ययातीने अशोक वाटिकेजवळ एका विशाल भवनाची व्यवस्था केली. देवयानीने ययातीचे 2 पुत्र यदू आणि तुर्वसू यांना जन्म दिला. काही काळानंतर शर्मिष्ठा आपल्या स्थितीवर दुःखी झाली. इतका काळ उलटूनही तिचा विवाह झाला नव्हता. देवयानी आई झाली होती. तिने विचार केला, जसे देवयानीने ययातीला वरले तसे मी का करू शकत नाही? एके दिवशी जेव्हा ययाती अशोक वाटिकेच्या दिशेने आला तेव्हा शर्मिष्ठा त्याला भेटली आणि म्हणाली, राजा, माझ्या स्वामिनीचे पती या नात्याने तू माझाही पती आहेस. माझा पत्नी म्हणून स्वीकार कर. यात कोणताही अधर्म नाही. ययाती शुक्रांना घाबरला, परंतु तिची प्रार्थना नाकारू शकला नाही. तो तिच्याशी गुप्तपणे राहू लागला आणि तिच्यापासून द्रुह्यू, अनु आणि पुरु नावाचे 3 पुत्र प्राप्त केले. जेव्हा देवयानीला शर्मिष्ठा आई झाल्याचे समजले तेव्हा ती तिला पाहण्यास गेली आणि विचारले, लोक म्हणतात की तू उत्तम चरित्राची आणि नीतिवान आहेस. विवाहाशिवाय तुला हे पुत्र कसे झाले? शर्मिष्ठेने लाजेने मान खाली घातली आणि म्हणाली, जेव्हा मी ऋतुस्त्रावानंतर शुद्ध झाले होते तेव्हा एका महामुनींनी येऊन मला पुत्रदान दिले. त्या महामुनींचे वंश आणि कुळ काय आहे? देवयानीने पुन्हा विचारले. त्या महानुभावाचे दिव्य तेज पाहून मला ते तपशील विचारण्याचे धाडस झाले नाही, असे शर्मिष्ठा म्हणाली. देवयानीचे समाधान झाले. एकदा ययाती आणि देवयानी एकत्र विहार करण्यासाठी तिथे आले जिथे शर्मिष्ठा राहत होती. तेव्हा देवयानीला सत्याचे ज्ञान झाले. शर्मिष्ठेच्या मुलांमध्ये ययातीचे साम्य होते. तिने त्या बालकांना विचारले, तुमचे वडील कोण आहेत? खरे सांगा. मुलांनी ययातीला दाखवले. लगेच देवयानी शर्मिष्ठेवर तुटून पडली आणि म्हणाली, ग राक्षसी, तू माझ्याशीच द्रोह केलास? शर्मिष्ठा विचलित झाली नाही आणि म्हणाली, मी कोणताही अधर्म केला नाही. जसे तू या राजाला वरले तसेच मीही केले. तू माझ्यापेक्षा मोठी आहेस आणि ब्राह्मण स्त्री आहेस म्हणून मी तुझा सन्मान करते. परंतु हे राजर्षी आहेत म्हणूनच मी तुला सांगितले होते की मी एका ऋषीपासून पुत्र प्राप्त केले आहेत. देवयानी ययातीला म्हणाली, तू मला द्रोह केला आहे. मी तुझ्याकडे राहणार नाही. ती थेट आपल्या वडिलांकडे गेली आणि सर्व काही सांगितले. शुक्रांनी ययातीला वृद्ध होण्याचा शाप दिला. चांदोबा महाभारत 2रा भाग संपन्न. सद्य स्वस्ती.